तर नमस्कार मंडळी, गृहिणी दर्पणमध्ये मी अनामिका तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर सण असो किंवा कोणताही वार आपल्या गृहिणींना सकाळचं काम हे काही चुकत नाही. तर आज आहे संडे आणि आहे मकर संक्रांत. तर सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड बोला. तर आज मी सकाळी सकाळी बघा पहिल्यांदा उठल्यानंतर झाडू वगैरे सगळी कामं करून घेतलीत आणि आता मी पावभाजी बनवते. तर पावभाजीसाठी मी सगळ्या भाज्या छान अशा कुकरमध्ये थोडंसं बटर टाकून वाफवून घेतलेत. आणि आता मी ह्या भाज्यांना फोडणी घालणार आहे. तर फोडणीमध्ये 1-2-3 लवंगा छान घालायच्या आणि मग परतवून घ्यायचं जिरं घालून. कारण लवंग घातली ना थोडी एक वेगळी टेस्ट येते याच्यामध्ये. थोडीशी असं आपण खलबत्त्यामध्ये कुटून घालायच्या आहे 2 लवंगा, मग छान टेस्ट येते. आता बघा मी कांदा घातलाय, थोडं बटर जास्त घालायचं त्यामुळे बटरी टेस्ट येते या पावभाजीला. झटपट कुकरमध्ये होणारी पावभाजी आहे ही. भाज्या सगळ्या तुम्ही कुकरमध्ये वाफवून घ्यायच्या ज्या तुम्हाला हव्या आहेत त्या. आणि अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट असं कांदा परतवून झाल्यानंतर, कांदा काही जास्त परतवायचा नाही, थोडासा मऊसर परतवायचा आणि छान अद्रक लसूणची पेस्ट घालायची आणि ती त्याचा कच्चा वास निघून गेला की मग त्याच्यामध्ये आपण ही शिमला मिरची अगदी बारीक करून घ्यायची. अगदी बारीक म्हणजे खूपच बारीक छान करायची, म्हणजे ती स्मॅश करायला बरं होते आणि पटकन शिजते पण. आता थोडंसं याच्यामध्ये मी हळद घातले, तिखट मीठ घातले, थोडं धने पावडर घातले, काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आणि छान आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. काश्मीरी मिरची पावडर घातल्याने छान असा कलर येतो या पावभाजीला. तर एखाद मिनिट परतवून घेतलं की त्याच्यामध्ये आपण 2-3 टोमॅटोची अशी प्युरी करून घालायची. टोमॅटोची प्युरी घातल्यानंतर छान असं परतवून घ्यायचं. त्याला छान असा पाणी म्हणजे तेल सुटेपर्यंत आपण हे टोमॅटोची प्युरी छान परतवून घेऊया. आता त्याच्यामध्ये मी एव्हरेस्टचा पावभाजी मसाला घातला आहे. एव्हरेस्टचा पावभाजी मसाला टेस्टला खूप छान आहे. मी इतर पावभाजी मसाले पण टेस्ट केलेत पण एवढं काही ते छान टेस्ट येत नाही. थोडंसं मग आता मीठ घालायचं, त्यामुळं टोमॅटो पाणी सोडतो आणि पटकन हे आपली भाजी तयार व्हायला मदत होते. थोडं स्मॅश करून घ्यायचं आणि ज्या कुकरमध्ये भाज्या आपण शिजवून घेतल्या त्या पण घालून घ्यायच्या. त्या आधीच कुकरमध्ये स्मॅश करून घ्यायच्या नाहीत. ह्या ज्या फोडणीमध्ये ज्या आपण कांदा, शिमला मिरची हे सगळं घालून घेतले आणि छान असं स्मॅश करून घेतलं, त्याच्यामध्येच हे स्मॅश करून घ्यायचं. आधी आपण जर स्मॅश करून घातलं तर त्याची टेस्ट चांगली येत नाही. कारण मी त्याचं ट्राय केलेलं आहे. तर तुम्ही हे असं या पद्धतीनं ट्राय करा. सगळ्या भाज्या असं कढईमध्ये किंवा तव्यावर जर तुम्ही करत असाल तर तव्यावरती घालून सगळ्या भाज्या असं स्मॅश करायच्या. त्यामुळे एक वेगळी टेस्ट येते त्याला. तुम्ही बघू शकता पावभाजीचा कलर किती सुंदर आला आहे. खूपच टेस्टी झाली होती ही पावभाजी. थोडं जास्त बटर घालायचं, आणखीन थोडं बटर घातले मी, त्यामुळे अशी बटरी टेस्ट येते. बाहेर कसं जास्त बटरच वापरतात, भाज्या काही जास्त वापरत नाहीत ते लोक, त्यामुळं त्याला टेस्ट येते. आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी घालून आपल्याला हवे त्या कन्सिस्टन्सीमध्ये तुम्ही हे असं पावभाजीचं टेक्स्चर तयार करू शकताय. तर मला थोडंसं पातळच हवं असते कारण ते थोडं शिजलं की घट्ट होतं थोड्या वेळानं. आता कोथिंबीर घातली आणि छान आपण आता सर्व करून घेऊया. बघा तुम्ही बघू शकता किती छान मस्त कोथिंबीर घातल्यानं कसं दिसायला लागले मस्त पावभाजी. बघूनच तोंडाला पाणी सुटलं होतं सकाळी सकाळी. पण मी सगळं आधी साहेबांना वगैरे सगळं सर्व केलं मी आणि नंतर माझं सगळं आवरून घेतलं. कारण सण असला तर आपल्याला कामं अजून असतात. कारण संडे पण होता आणि साहेब पण आमच्या घरी होते आणि डॉली सकाळी सकाळी तिच्या स्पोर्ट्सच्या प्रॅक्टिससाठी गेलेली, त्यामुळे तिला काय डबा वगैरे दिला नव्हता. तर ती पण येणार होती. तर मग पटकन मी सगळं नाश्ता करून घेतला, कारण मी सगळं माझं आवरत बसले तर मग मुलांना नाश्ता वगैरे द्यायला वेळ होतोय. म्हणून मी सगळं पटकन आवरून घेतलं आणि सगळ्यांना साहेबाने दिला फक्त नाश्ता. डॉली काय आली नव्हती. सोहम पण तो त्याचं काम करत होता, अभ्यासात होता तो. त्याला बोलले मी तू घे वाढून. सोहमने छान मग असे पाव शेकून घेतले होते आणि त्यांनी साहेबांना पण पाव शेकून दिलेत. मी त्यांना देऊन गेले पण साहेबांनी सोहमकडून शेकून घेतले नंतर पाव. कारण शेकून खाल्ले की पाव खूप छान वाटतात आपल्याला ते पण. आता बघा साहेबांना दिला मी नाश्ता, पण ते सांगितलं तुम्हाला आधीच की मी पाव शेकून त्यांनी दिले सोहमने त्यांना म्हणून. असे सणावाराची गडबड प्रत्येकाच्या घरात असतेच. तर सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर सकाळपासून आम्ही काय ब्लॉग नाही बनवला मी. सकाळी फक्त आम्ही म्हणजे पावभाजी बनवली होती ती खाल्ली आणि मग दुपारी थोडं झोपी गेलो. आणि आज आमच्याकडं काही असं सुगडपूजन वगैरे ते काही पद्धत नाही आहे. म्हणजे तो ओसा वगैरे नसतोय आमच्याकडे. गणपतीचा ओसा असतोय, गणपतीला ओसा असतोय. सुगडपूजन वगैरे ते काही करत नाही मी. आमच्याकडे पद्धतच नाही, तर तुम्ही कसं करणार. आता थोडंसं आमच्याकडे वडे बनवतात, म्हणजे गुळाचे वडे बनवतात. तांदळाच्या पिठामध्ये असं गूळ वगैरे घालून त्याचे वडे बनवतात. आणि एका मैत्रिणीकडे आज मला हळदी कुंकवाला पण जायचं आहे. म्हटलं तुम्हाला थोडंसं दाखवावं काय मकर संक्रांतीचं. मी बर्फी तर आधीच केलेली आहे, तुम्हाला रेसिपी पण मी दाखवले, आधीच बनवून ठेवली होती. आता फक्त मी वडे करते, तुम्हाला दाखवते कसे वडे करते. आणि सगळ्यांना मकर संक्रांतीच्या पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. मी छानशा बांगड्या घातलेल्या आहेत बघा, मॅचिंग आहेत.
आणि साडी काही घालायचं झालं नाही कारण माझी दाढ खूप दुखायला लागले, त्यामुळं साडी काय घातली नाही मी. म्हटलं ड्रेसच घालावा. त्याला दाखवते मग कसं मी करणार आहे हे वडे. आणि असं ब्लॉग बनवता बनवता संध्याकाळ झाली, दुपारी काय झालंच नाही बनवायचं. डॉलू पण आमची क्लासहून आली आणि झोपी गेली. दुपारी मी जेवणाला काही विशेष बनवलं नाही, वरण भातच केला होता कारण आम्ही सकाळी पावभाजी खाल्ली त्याच्यामुळं. तर इकडं मी गोड वडे करायसाठी बघा हे तांदळाचं पीठ घेतलंय, तांदळाच्या पिठाचे असतात हे, आणि गूळ घेतलाय आणि थोडासा रवा घेतलाय, अगदी थोडा रवा आहे, आणि मेथी दाणा आहे. ह्याच्यात मेन इन्ग्रेडियंट आहे मेथी दाणा. हे मी भाजून घेतलंय, असं थोडंसं या भांड्यामध्ये भाजलंय. आता खलबत्त्यामध्ये मी हे कुटणार आहे. आणि इकडे पाणी ठेवलंय, तर पाण्यामध्ये आपल्याला हा गूळ घालून घ्यायचा आहे. हा पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचा. त्यात थोडंसं चिमूटभर मीठ पण घालायचं. तुम्हाला हवी असेल तर इलायची पावडर घालू शकताय, नाहीतर नाही घातली तर चालेल. मेथी दाण्याचा फ्लेवर छान येतो याच्यामध्ये. आणि हा रवा पण घालायचा आहे. सगळं चांगलं शिजवून घ्यायचं रवा, आणि गूळ पण सगळा मेल्ट करून घेऊया. तर ही मेथी दाणा पावडर आहे, ही सगळी घालते मी याच्यामध्ये. कडू लागत नाहीत हे वडे, छान लागतात. आणि चिमूटभर हळद घालूया म्हणजे आपण छान कलर येईल. सगळं मिक्स करून घ्यायचं. या मिश्रणामध्ये आपण थोडेसे तीळ आणि थोडीशी खसखस घालूया. त्याचे आपण गूळ आणि जे रव्याचं मिश्रण केलं होतं हे आपण आता हे पीठ मळणार आहोत. सगळंच एकदम नाही घालायचं, जसं लागेल तसं घालायचं. पिठाचा छान असा घट्ट गोळा मळून घ्यायचा. त्याच्यामध्ये ह्या तांदळाच्या पिठामध्ये थोडं मी इंद्रायणी तांदूळाचं पण पीठ केलेलं आहे. हे मिक्स केले होते थोडेसे इंद्रायणी तांदूळ, त्यामुळे छान असा सुगंध येतो. तर बघू शकताय कसा गोळा मळलाय मी. थोडंसं तेल लावून मग हाताला शेवटी असं मळून घ्यायचं. आता आपण याचे वडे करूया. तर वडे करण्यासाठी बघा इकडे मी तेल गरम करायला ठेवलंय. आणि पारंपरिक पद्धतीमध्ये हे जे वडे असतात, हे वडे असे थापून करतात. किंवा आई आमची पूर्वी कसं कपड्या पोळपाटाला किंवा तांब्याला असं बांधायची आणि त्याच्यावरती वडे असे थापायचे, असे पाणी लावून थापायची पूर्वीची लोक. पण आता आई आमची वडे लाटून करते, त्यामुळे मी पण लाटून करते. म्हणजे मी बऱ्याच वेळा ते ट्राय केले तर होतात तसे, लाटून पण छान होतात. पण पूर्वी ते पद्धती अशी थापून करायची होती. आता पण सोपं पद्धती आले, कारण पूर्वी रवा पण घालायची नाहीत बघा. रवा पण बऱ्याच लोकांच्याकडे नसायचा, त्याच्यामुळं त्याच्यामध्ये लोक भात घालायचे, शिजलेला भात असतो तो घालायचे याच्यामध्ये. याच्यामध्ये बघा काय काय असतंय, मेथी दाणा असतोय, तीळ असतात, त्याच्यानंतर गुळ असतोय. त्यामुळे हे खूप संक्रांतीला स्पेशल आहे आमच्याकडे वडे. त्याला गोड वडे बोलतात, तांदळाचे गोड वडे. आणि इतर काही करत नाही आमच्याकडे, सुगड पूजन वगैरे काही नसते संक्रांतीला, नसते. म्हणजे फक्त तिळगुळाच्या कुणी असे तर लाडू वगैरे करतात, तिळगुळाचे लाडू, हळदी कुंकू वगैरे असते बऱ्याच ठिकाणी. म्हणजे आता हल्ली सगळ्या मुली करायला लागत हळदी कुंकू वगैरे. आणि कसं आमच्याकडे खूप कामं असतात आमच्या भागात, स्पेशली सांगायचं म्हटलं तर चंदगड भागामध्ये. त्यामुळे लोकांना इतका जास्त काही वेळ नसतो, तर जसं त्यांच्या परीनं असतं ते थोडंफार करतात. मी पण तसंच करते. मग आता वडे करते, बाकी आमच्याकडे दुसरा काही सण नाही आहे. तर मग चला करा तुम्ही पण असे वडे नक्की ट्राय करा, खूप छान होतात. आणि तांदळाच्या पिठापासूनच करायचे, ज्यामध्ये गव्हाचं पीठ वगैरे काही घालायचं नाही. कारण ऑथेंटिक पद्धतीने ते फक्त तांदळाच्याच पिठाचे करतात, त्याच्यामध्ये काय कुठलीही पिठं मिक्स करत नाहीत. आणि मेन याला फ्लेवर असतो तो मेथीचा असतो, म्हणजे मेथी आपण भाजून भरडून घालतो ना, त्याचा फ्लेवर असतो मेन. चला तर मग करूया. असा गोळा घ्यायचा, जितका तुम्हाला वडा मोठा करायचा आहे छोट्या प्रमाणात त्या प्रमाणाचा गोळा घ्यायचा, छान लाटून घ्यायचं पुरीसारखं सेम आपलं. तेलामध्ये लावून आपण असं लाटून घ्यायचं. थोडे जास्त पातळ पण करायचे नाही आणि जास्त जाड पण नाही करायचे. तर पहिला वडा हा देवाचा असतो, त्यामुळे तो छोटासा बनवतात. मी थोडासा मोठाच केलाय.
बघा वडे कसे टम फुगतात. तर असा हा आमचा चंदगड कोल्हापूर भागातला पारंपरिक मेनू आहे. म्हणजे आमच्याकडे पारंपरिक पद्धत हीच आहे. हे असे वडे आणि अशा तिळगुळाच्या बर्फी केलेली आहे मी. तुम्ही नक्की हे वडे ट्राय करा. ह्या थंडीमध्ये खूप छान. याच्यामध्ये मेथीदाणा असल्यामुळं आपल्याला शरीरासाठी छान उष्णता पण असते, तीळ पण असतात आणि एकदम सहज सोपा आहे. फक्त तांदळाचे पीठ आणि गुळ असेल आपल्याकडे तर आपण पटकन बनवू पण शकतो. जास्त काही सामान पण लागत नाही याला. बघा तुम्हाला आवडतायत का? तर अशी ही माझी आता 2023चा पहिला सण हा, म्हणजे या वर्षातला मकर संक्रांतीचा. तर अशा प्रकारे आम्ही असं काहीतरी गोड करून साजरा केला. तुम्ही कसा केला ते नक्की मला कळवा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून सपोर्ट करायला विसरू नका. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.